नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण काही प्रश्न अभ्यासले होते। आज आपण त्या पुढील प्रश्नांचा अभ्यास करूया। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 51। झाडावरती चेंडू लटकते शेतामधून बॅट, म्हणाला तो ते सारे होते उणे न कुठे काही। या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो? पर्याय आहे करुण, अद्भुत, विस्मय, विभत्स आणि हास्य। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अद्भुत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 52। चालला पुढे येतो काय येत आनंद, अग्नीचा ओहळ ओळतो जणू मंत। या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा। पर्याय आहे उत्प्रेक्षा, उपमा, रूपक, व्यतिरिक्त। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्प्रेक्षा। प्रश्न क्रमांक 53। पुढील काव्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा। पर्याय आहे तर काय कस कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक, कोण कोण खाणार आईस्क्रीम, कशाला हा नसता उद्योग केलास तू, आहे कुठे तुमचे गाव। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक। प्रश्न क्रमांक 54। पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही? पर्याय आहेत अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्मक कर्तरी, अकर्मक कर्मणी। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अकर्मक कर्मणी हा प्रयोग असू शकत नाही। प्रश्न क्रमांक 55। चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा। पहिला आहे जहरी, रूपा, विहिरी, प्रवाह। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 जहरी। प्रश्न क्रमांक 56। सामान्य नाम नसलेले शब्द ओळखा। पर्याय आहे तळ, कुरण, वाळू, सुवर्णा। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सुवर्णा। प्रश्न क्रमांक 57। पुढील शब्दांमधून भाववाचक नाम ओळखा। पर्याय आहे शूर, लालित्य, चपळ, आदित्य। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 लालित्य। त्यानंतर आहे उतारा। पुढील उतारा वाचून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 58 ते 60 या प्रश्नावर उत्तरावर प्रश्न विचारलेली आहेत। महात्मा फुले यांचा महाराष्ट्र आज कसा आहे? याच महाराष्ट्रातील शासनाने बालविवाहांची योग्य नोंदणी करत नसल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे। 2013 ते 14 या वर्षात 15 ते 19 या वयोगटातील सुमारे 12,000 मुलींचे विवाह झाले असतानाही शासनाने कमी आकडे दाखविल्याचे कॅगचे म्हणणे आहे। 2010 ते 2013 या काळात राज्यात फक्त 45 बालविवाह झाल्याची नोंद सरकार दरबारी झाली आहे। ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देऊन 6 वर्षे उलटल्यानंतर शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले। यावरून हा प्रश्न साखरेसाठीच्या पाण्यापेक्षा किंवा शहरातील मोकळ्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांपेक्षा महत्त्वाचा नाही असे मानणारी सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते। उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि झारखंड या राज्यातील बालविवाहांची आकडेवारी याबद्दलचे भीषण वास्तव पुढे आणणारी आहे। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 58। महात्मा फुले यांचा महाराष्ट्र या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे? पर्याय आहेत पुरोगामित्व, प्रतिगामित्व, अधोगामित्व, अतिगामित्व। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पुरोगामित्व। प्रश्न क्रमांक 59। यावरून हा प्रश्न रिकामी जागा सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते या विधानामागे कोणता भाव आहे? पर्याय आहे समाधान, आश्चर्य, उपरोध, तटस्थता। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उपरोध। प्रश्न क्रमांक 60। भीषण म्हणजे काय? विशेष, अपेक्षित, अनपेक्षित, भयंकर। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 भयंकर। यानंतर आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।